रामकृष्ण हरी माऊली, जय शिवराय, जय शंभूराजे. मी ट्रेडिंग मध्ये कायम सांगत आलोय की प्रॉफिट होतं, पण ते बनवता आलं पाहिजे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. तर 1 आणि 2 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये प्रॉफिट होत नाही. तुम्ही ज्यावेळी चुका सुधारता त्यावेळी प्रॉफिट होतं. कालचं तुम्हाला मी माझं फॉरेक्स मार्केटचं दाखवतो. वरचं आपला फॉरेक्स मार्केटचा काही विषय नाहीये. हे तुम्ही फक्त नॉर्मल मार्केट हे बघून घ्या. त्यानंतर आज मी तुम्हाला प्रॉफिट एवढ्यासाठी दाखवतोय कारण काही लोक बोलतात की आपण प्रॉफिट करू शकत नाही शेअर मार्केटमध्ये. अजिबात नाहीये. भाव आपल्याला करता आलं पाहिजे फक्त बस. इट्स नॉट बी मॅटर टुडे. आपला आहे उद्या रविवार, सॅटर्डे, संडे इंडियन मार्केट बंद असतो. बट उद्या आपलं जे देशाचं बजेट आहे ते बजेट लॉन्च होणार आहे. त्यामुळे उद्या संडेला सुद्धा मार्केट चालू आहे. त्या मार्केटमध्ये आपण कोणत्या प्रकारे ट्रेड करू शकतो. त्याच्यामध्ये काही सेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण मोस्टली आपल्याला हाय वेटेज ठेवतात. फर्स्ट सेक्टर आहे तो म्हणजे डिफेन्स सेक्टर. कोणत्याही देशाचा असू दे डिफेन्स हा खूप महत्वाचा मानला जातो. त्याच्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचएएल, भारत डायनॅमिक्स हे काही महत्वाचे स्टॉक्स आहेत. त्याच्यानंतरचं दुसरं सेक्टर जे आहे ते एनर्जी सेक्टर आहे. त्याच्यामध्ये एनटीपीसी, ओएनजीसी, अडानी पॉवर अँड पॉवर ग्रिड कॉर्प. त्याच्यानंतर ईव्ही सेक्टर. ईव्ही सेक्टर इज मोस्ट सेक्टर आता सध्याला बनलेला आहे. मोस्टली कंपन्या ज्या आहेत, गाड्या ज्या आहेत त्या आपल्या जनरेशन पेट्रोल डिझेल नंतर ईव्हीमध्ये शिफ्ट होताना दिसत आहे. त्याच्यामध्ये जे महिंद्रा, टाटा आणि मारुती सुझुकी, एचपीएल पॉवर सिस्टम हे काही महत्वाचे स्टॉक्स आहेत. त्यानंतर प्रत्येक देशाचा बॅकबोन ज्याला समजला जातो ते म्हणजे आपलं बँकिंग सेक्टर. त्यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय हे जे बँका आहेत त्या एक हायली वेटेज ठेवतात. त्यामुळे ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवू शकतो. त्याच्यामध्ये 5वा जो आहे तो आपला इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. त्याच्यामध्ये लार्सन अँड टर्बो, रेल विकास निगम, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स. हे जे स्टॉक्स मी सजेशन दिले ते कोणत्याही प्रकारचं सजेशन नाहीये. कोणत्याही बाय सेलिंग ऑर्डरचं किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला खरेदी करा विक्री असं कोणतंही सजेशन नाहीये. फक्त मी एक सजेशन याच्यासाठी दिलं, एक लर्निंग पर्पज साठी मी दिलेलं आहे. तर मोस्टली आपले जे ट्रेडर्स आहेत ते न्यू आहेत. उद्या मोस्टली मी सजेशन देईन की जे न्यू ट्रेडर्स आहेत त्यांनी मोस्टली आपलं मार्केट अवॉइड केलं तरी चालेल. कारण विचार करायची गोष्ट आहे, जर आपल्या कोणताही असू दे, इव्हेंट असू दे किंवा कोणताही आपलं बजेट असू दे, काही असू दे, त्या दिवशी फक्त तुम्हाला थोडीशी व्हॉलिटॅलिटी एवढीच आपल्याला जाणवते बस. पण ती व्हॉलिटॅलिटी इतकी मोठी असते की आपलं अकाउंट ग्लो करू शकते. त्याचा जो इफेक्ट आहे तो त्याच्यानंतर चालू होतो मार्केटवरती अप किंवा डाऊन साईडला. ठीक आहे. त्यामुळे मोस्टली 10:30 11 नंतरच आपलं बजेट लॉन्च होईल. सो मोस्टली त्याच्यानंतर तुम्ही थोडंफार फर्स्ट जो मुवमेंट असतो तो ऑलमोस्ट माझ्या मते, माझ्या एक्सपिरियन्सनुसार तो फेक असतो. सेकंड मुवमेंटला थोडीफार आपल्याला मुवमेंट भेटते. बट मी परत एकदा सांगतोय, जे आपले बिगनर्स ट्रेडर आहेत त्यांनी उद्या अवॉइड करा. कारण आपला पैसा वाचवणं हे सगळ्यात मोठं प्रॉफिट करणं हे सुद्धा ट्रेडिंगचा एक भाग आहे. सो सेफ ट्रेड अँड सेव्ह युअर अकाउंट. फर्स्ट सेव्ह युअर कॅश अँड सेव्ह युअर अकाउंट प्रॉफिट. ओके. ऑल दी बेस्ट.